मला असं वाटतं की जसं देशातील सर्वसामान्य नागरिकाला संविधानाची गरज आहे, संविधान एक त्यांना आधार आहे, जगण्याचं साधन आहे, तसंच आपण पत्रकार आहोत तर आपल्याला सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त गरज संविधानाची आपले पत्रकार म्हणून आपल्याला आहे. मला असं वाटतं की जसं आम्ही 2000 आपण पत्रकार संघाचा कार्यक्रम घेतला होता, राज्यातून 2-2.5 हजार पत्रकार आले होते. तर त्यावेळेस संविधान आपण प्रत्येकाला भेट दिली. त्याच्यामागची कल्पना बाळासाहेबांनी आताच सांगितली की प्रत्येकाला एक समजावं काय हे संविधान आहे, कशाच्या आधारावर आपला देश चालतो. आज देशामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक घराणे मोठे मोठे आहेत. आज आपण पाहतोय संविधानाला साक्ष ठेवून अनेक मंडळी आपल्याला देशावर, आपल्या नागरिकावर, हक्कावर आक्रमण करतायत. किमान संविधानामुळे तरी काही त्याची बूज राखली जाते. जरी संविधान नसतं तर आज हे लोक कधीच आपल्याला त्यांनी बंदिस्त केलं असतं, देश विकला असता, अशा पद्धतीनं धुमाकाळ घातला असता. आणि ही खरोखरच एक शोकांतिका आहे की संविधान बाजूला ठेवलं जातं, साक्ष ठेवून केलं जातं, परंतु आजही या देशामध्ये जे आपण उघड्या डोळ्यानं पाहतोय, आपण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही, आपण कोणी नाही, परंतु आपण जेव्हा पत्रकार म्हणून तिसऱ्या डोळ्यानं पाहतो त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. जे आज हुकुमशाही चालली आहे त्या बाजूनं, हे खरोखरच धोकादायक आहे. परंतु किमान पक्षी संविधान असल्यामुळे तरी हे लोक थोडे घाबरतात. मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक नागरिकानं संविधान हे आपल्याकडे ठेवायला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तरच येणारे हे जे मोठे संकट आहेत, आज देशात अनेक स्वार्थी ढोंगी माणसं आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला जर संरक्षण पाहिजे असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. मी सर्व पत्रकारांना एकदा आवाहन करेन की प्रत्येकाच्या घरी कोण कुठल्या धर्माचा असेल, कोण कुठल्या धर्माचा असेल, परंतु प्रत्येक पत्रकारानं जर आज तुम्हाला समाजाच्या विरोधात, समाजातल्या ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या जर थोपवायसाठी तुम्ही जर काही काम करणार असाल तर तुम्हाला हे संविधानाचं कवच असणं खूप गरजेचं आहे. एवढंच महत्त्वाचं सांगतो. पुन्हा एकदा